यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे पॅथोजन आणि पॅथोजेनेसिटी. पॅथोजन्स आर द डिसीज कॉझिंग एजंट, ज्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ, हेल्मिंथस, रिकेट्शिया या मायक्रो ऑर्गॅनिझमचा इन्क्लूड केलं जातं. तर पॅथोजेनेसिटी इज द डिसीज कॉझिंग ॲबिलिटी ऑफ पॅथोजन्स. यानंतर आपण काही पॅरासाइट्स डिस्कस करणार आहोत. पॅरासाइट्स जनरली डिपेंड करतात होस्टवरती. ते होस्टच्या बॉडीमध्ये एंटर करतात आणि होस्टकडून आपलं स्वतःसाठी न्यूट्रिशन ऑब्टेन करत असतात. यामध्ये सगळ्यात पहिला पॅरासाइट आहे मलेरियल पॅरासाइट, की जो एक प्लाझ्मोडियम आहे, दॅट इज प्रोटोझोआ, विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉज मलेरिया इन द ह्युमन्स. त्यानंतर सेकंड डिसीज आहे सिस्टोसोमियासिस, विच इज कॉज्ड ड्यू टू द हेल्मिंथ, विच इज ए टाईप ऑफ वर्म. हा फार इम्पॉर्टंट आहे. यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स हे MST मध्ये विचारले गेलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट is arthropods like insect and spiders. They are also act as carriers for so many diseases. यानंतर चॅप्टरमध्ये तुम्हाला 10 डिसीजेस दिलेले आहेत आणि हे सर्वच्या सर्व डिसीजेस फार इम्पॉर्टंट आहेत. या डिसीजेसचे जे कॉझिटिव्ह एजंट्स आहेत ते सगळ्यात अगोदर तुम्हाला लर्न करायचे आहे. त्यासोबतच त्यामध्ये जे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, ज्याला आपण लाईफ सायकल म्हणतो, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम, ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ॲज वेल त्याचे सिम्पटम्स आणि काही डिसीजेससाठी तुम्हाला ट्रीटमेंट प्रोव्हाइड केलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला प्रॉपरली प्रिपेअर करावी लागणार आहे. सो असेच काही इम्पॉर्टंट पॉईंट डिसीजेसबद्दलचे आता आपण डिस्कस करणार आहोत. पूर्ण डिसीज या ठिकाणी मी एक्सप्लेन करणार नाही आहे. त्याचे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेच फक्त आपण स्टडी करणार आहोत, की जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये सगळ्यात पहिला डिसीज आहे अमीबायोसिस. इट इज कॉज्ड ड्यू टू द अमीबा, दॅट इज इंटमीबा हिस्टोलायटिका. सो याचा जो कॉझिटिव्ह एजंट आहे तो तुम्ही प्रॉपरली लर्न करा. त्यानंतर सेकंड डिसीज आहे मलेरिया. इट इज कॉज्ड due to the mosquito. So it is a mosquito borne disease, and the mosquito which is responsible to cause malaria is Anopheles mosquito. ठीक आहे. सो बेसिकली हा एक फिमेल मॉस्किटो आहे. ठीक आहे. सो विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मलेरिया. त्यानंतर मलेरिया इज कॉज्ड ड्यू टू द प्रोटोझोआ, दॅट इज कॉल्ड ॲज प्लाझ्मोडियम. आणि त्या प्लाझ्मोडियमच्या 4 स्पेसीज आहेत: प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम, प्लाझ्मोडियम मलेरी आणि प्लाझ्मोडियम ओव्हॅली. सो या 4ही प्लाझ्मोडियमच्या स्पेसीस तुम्ही प्रॉपरली लर्न करून ठेवा. त्यानंतर मलेरियाची जी काही लाईफ सायकल आहे ती फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये असलेल्या स्टेजेस या तुम्हाला एक्झाममध्ये प्रेडिक्ट करण्यासाठी विचारल्या जाऊ शकता. सगळ्यात अगोदर मलेरियाची लाईफ सायकल आपण ॲनोमिलीस मॉस्किटोमध्ये कशी होते ती स्टडी करूया. याच्यामधल्या इम्पॉर्टंट स्टेजेस काय आहेत त्या बघूया. सगळ्यात अगोदर ॲनोफिलिस मॉस्किटोने मलेरियाचा पॅरासाइट इंजेस्ट केल्यानंतर त्याच्या गटमध्ये त्या इंजेस्ट केलेल्या पॅरासाइटचं डिफरन्शिएशन मेल आणि फिमेल गॅमेटमध्ये होतं. मग ते दोघंही फ्यूज होतात आणि त्यापासून कायनेट फॉर्म होतो. कायनेटचं फॉर्मेशन नंतर सिस्टमध्ये होतं आणि मग हे सिस्ट रप्चर झाल्यानंतर त्यातून स्पोरोझाइट्स हे रिलीज होतात आणि मग हे स्पोरोझाइट त्या मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँड्सकडे मायग्रेट होतात. नाव दिस मॉस्किटो इज नाव रेडी टू इन्फेक्ट ह्युमन्स. यानंतर जी नेक्स्ट सायकल ही होते ती ह्युमन्समध्ये होते. सो लाईफ सायकल इन ह्युमन जी कशी आहे ती स्टडी करूया. ह्युमन्समध्ये या मॉस्किटोची लाईफ सायकल 2 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. द फर्स्ट पार्ट इज कॉल्ड ॲज pre-erythrocytic stage, while the second part is known as erythrocytic stage. इरिथ्रोसाइट मीन्स RBC. सो RBCला अटॅक करण्याच्या अगोदरच्या स्टेजला आपण प्री इरिथ्रोसायटिक स्टेज म्हणतो. तर अटॅक झाल्यानंतरच्या स्टेजला आपण इरिथ्रोसायटिक स्टेज असं म्हणत असतो. यामध्ये पण सिक्वेन्शियल स्टेजेस तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँड्स मधून जेव्हा एखादा मॉस्किटो आपल्याला बाईट करतो तेव्हा त्याच्या सलायव्हरी ग्लँड्समधून ते स्पोरोसाइड्स आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये सोडले जातात. सगळ्यात अगोदर हे स्पोरोसाइड लिव्हरवर अटॅक करतात आणि तिथे असलेल्या हिपॅटोसाइट्स म्हणजे लिव्हर सेल्सला डॅमेज करतात आणि डॅमेज केल्यानंतर ते आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये येतात, विच इज इन द फॉर्म ऑफ मेरोझाइट्स. मग या मोरोझाइट्सचं कन्व्हर्जन ट्रोपोझाइटमध्ये होतं. मग हे ट्रोपोझाइट परत कन्वर्ट होतात सिझॉन्ट्समध्ये आणि मग हे सिझॉन्ट्स इन टर्न अगेन मेरोझाइट्समध्ये कन्वर्ट केले जातात. सो अशा पद्धतीने ही सायकल कंटिन्युअस चालू असते आणि फ्रेश RBCs यावरती अटॅक केले जातात आणि मग त्या व्यक्तीमध्ये जो RBCचा काउंट असतो तो डिक्रीज होतो, अल्टिमेटली विच रिझल्ट इन ॲनिमिया. सो त्याचे सिम्पटम्स आता आपण स्टडी करूया. द फर्स्ट सिम्पटम इज आर्थाल्जिया. आर्थ मीन्स जॉईंट, सो इट इज कॉल्ड एज जॉईंट पेन. त्यानंतर वॉमिटिंग, त्या व्यक्तीला नॉशिएटिक फिलिंग म्हणजे मळमळ होते आणि उलट्याही होत असतात. त्यानंतर ॲनिमिया, दॅट इज डिक्रीज इन द हिमोग्लोबिन काउंट ऑर यू कॅन से डिक्रीज इन द नंबर ऑफ RBC. त्यानंतर हिमोग्लोबिन युरिया. हिमोग्लोबिन हे युरिनमधून एक्सक्रीट आउट होतं. त्यानंतर त्याच्या रेटिनल डॅमेज, त्याला थोडंसं ब्लर दिसायला लागतं आणि त्याच्या रेटिनामध्ये सुद्धा डॅमेज हा होऊ शकतो. आणि लास्ट सिम्पटम दॅट इज
कन्व्हल्जन्स, ज्याला आपण झटके येणं असं म्हणतो. सो अशा टाईपचे सिम्पटम्स आपल्याला मलेरियामध्ये दिसतात. सो याला प्रिव्हेंट कसं करणार? सो यूज ऑफ मॉस्किटो नेट, त्यानंतर काही इन्सेक्ट रिपेलंट आपण जे जनरली यूज करतो ते त्या ठिकाणी यूज करावं लागतात. आणि ज्या पाण्यामध्ये हा मॉस्किटो बॉर्न होतो त्या पाण्यामध्ये आपल्याला गॅम्बुशिया फिश हे त्या ठिकाणी सोडावे लागतात. सो गॅम्बुशिया फिश हे फार इम्पॉर्टंट आहे ॲज अ प्रिव्हेन्शन मेथड. आय होप तुम्हाला हे 2 डिसीजेस समजले असतील. यानंतरचे डिसीज आपण आता बघणारच आहोत, पण तोपर्यंत तुम्ही हे पॉईंट्स नोट करून घ्या. Next disease is filariasis. It is caused due to the filarial thread-like nematodes. यामध्ये filariasis हा 3 टाईपचा असतो. फर्स्ट वन इज lymphatic filariasis, second one is subcutaneous filariasis, while the third one is serous cavity filariasis. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला lymphatic filariasisचे 3 कॉझेटिव्ह एजंट दिलेले आहे, ज्यामध्ये Wuchereria bancrofti, Brugia malai and Brugia timori. So these are the 3 causative agent which are responsible for lymphatic filariasis. Lymphatic filariasis चे जे मेन कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम आहे दॅट इज एलिफंटियासिस अँड इट ऑल्सो अफेक्ट लेग्स, आर्म्स, स्क्रॉटम. आणि स्क्रॉटममध्ये स्पेशली हायड्रोसिल फॉर्मेशनसाठी हा मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल असतो. ॲज वेल इट अफेक्ट्स वुल्वा अँड ब्रेस्ट ऑफ फिमेल्स. ठीक आहे. सो हे सिम्पटम्स तुम्ही प्रॉपरली लर्न करा. सो याचा मॅनेजमेंटसाठी म्हणजे एलिफंटियासिसच्या मॅनेजमेंटसाठी जे मेडिसिन प्रिस्क्राईब केलं जातं दॅट इज डायइथिल कार्बॅमॅसिन, आणि त्याचा जो डोस आहे तो पण फार इम्पॉर्टंट आहे, दॅट इज 100 मिलीग्रॅम ट्वाईस अ डे फॉर फर्स्ट 3 वीक्स आणि मग त्यानंतर 5 डेज फॉर एव्हरी 6 मंथ. सो हा डोस तुम्ही प्रॉपरली लर्न करून ठेवा. यानंतर जो नेक्स्ट डिसीज आहे दॅट इज अस्कॅरियासिस. Ascariasis is mainly caused due to the roundworm, or you can say it is a roundworm kind of infection. It is caused due to the causative agent Ascaris lumbricoides. आणि यामध्ये जे मेडिसिन्स प्रिस्क्राईब केले जातात ते फार इम्पॉर्टंट आहेत, दॅट इज मेबेंडाझोल अँड अल्बेंडाझोल. फार्मास्युटिकल लँग्वेजमध्ये ज्या वर्डच्या शेवटी झोल असतो, मेनली दीज आर युजफुल टू ट्रीट ए वर्म काइंड ऑफ इन्फेक्शन. सो हे जे मेडिसिन्स ज्यांच्या एंडला झोल हा वर्ड असतो, सो ते जे काही वर्मकडून इन्फेक्शन्स होतात त्यांना ट्रीट करण्यासाठी यूज केले जाणारे मेडिसिन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे दॅट इज टायफॉइड. सो टायफॉइड इज बेसिकली ए बॅक्टेरियल डिसीजेस और इट इज कॉज्ड ड्यू टू द बॅक्टेरिया, आणि त्या बॅक्टेरियाचं नाव आहे साल्मोनेला टायफी. हा जो काही बॅक्टेरिया आहे याची जी पॅथोजेनिसिटी आहे ती प्रोड्यूस करण्यासाठी या बॅक्टेरियाकडे एक लिपोपॉलिसॅकराइडचं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं की ज्यामुळे हा बॅक्टेरिया एवढा हार्मफुल आहे किंवा कॉझेटिव्ह आहे. या लिपोपॉलिसॅकराइडमध्ये 3 कंपोनंट्स असतात, ज्यामध्ये ओ अँटीजन, त्यानंतर पॉलिसॅकराइड कोर आणि लिपिड ए हे 3 स्ट्रक्चर्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. तर लिपिड ए मॉलिक्यूल हा बनलेला असतो 2 फॉस्फोरायलेटेड ग्लुकोजामाइन युनिटपासून. यानंतर टायफस ही जी टर्म होती ही सगळ्यात अगोदर 1829 मध्ये लुईस या सायंटिस्टने डिस्कवर केली किंवा यूज केली होती. आणि टायफॉइडचं डायग्नोसिस करण्यासाठी मार्केटमध्ये जी टेस्ट परफॉर्म केली जाते तिला विडाल टेस्ट असं म्हणतात. त्यासोबतच टायफॉइडचे जे काही कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स आहे की ज्यामध्ये फीवर हा प्रॉमिनंटली दिसून येतो. सो अराउंड 104 डिग्री फॅरनहाईट फीवर, एवढा हाय फीवर त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसत असतो. आणि त्यानंतर जे मेन फीचर आहे दॅट इज एपिस्टॅक्सिस. सो तुम्ही सगळ्यांना एपिस्टॅक्सिस माहिती असेल, नाकाचा गुळणा फुटल्यानंतर जे ब्लिडिंग होतं बघा त्याला एपिस्टॅक्सिस असं म्हणतात. सो हे सिम्पटम्स जे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत टायफॉइडचे ते आपण या पद्धतीने स्टडी केलेले आहेत. यानंतरचे रिमेनिंग 5 डिसीजेस आपण आता थोड्या वेळानंतर स्टडी करणार आहोत. सो तुम्ही हे पॉईंट्स अगोदर मार्क करून घ्या. यानंतर जो नेक्स्ट डिसीज आहे दॅट इज निमोनिया. निमोनिया इज द इन्फ्लामेटरी डिसीज ऑफ लंग्स. आणि लंग्समध्ये फ्लूड हे निमोनियामध्ये फील होत असतं, ज्याला आपण कन्सोलिडेशन आणि एक्झुडेशन असं म्हणत असतो. निमोनिया हा व्हायरसेस आणि बॅक्टेरिया या दोघांमुळे होतो. सो द व्हायरसेस विच आर रिस्पॉन्सिबल टू कॉज निमोनिया आर रेस्पिरेटरी सिंचियल व्हायरस, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे RSV, त्यानंतर ॲडिनो व्हायरस आणि पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस. सो निमोनिया ज्या बॅक्टेरियामुळे होतो त्या बॅक्टेरियाचं नाव आहे स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. सो अशा पद्धतीने बॅक्टेरिया आणि व्हायरसेसची नावं ज्यांच्यामुळे निमोनिया कॉज होतो हे तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. त्यानंतर जे कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स निमोनियामध्ये बघायला मिळतात त्यामध्ये जे प्रायमरी सिम्पटम आहे दॅट इज प्रोडक्शन ऑफ ग्रीनिश ऑर येलोविश स्पुटम, ज्याला सायंटिफिकली फ्लेजम असं म्हणतात. सो फ्लेजम ही टर्म प्रॉपरली लर्न करा. त्यानंतर जे मेडिसिन
फॉर द ट्रीटमेंट ऑफ निमोनिया यूज केले जातात. दीज आर अमॅन्टिडिन, रिमॅन्टिडिन, झानामेव्हिर आणि ओसेल्टामेव्हिर. सो यातले हे जे शेवटचे दोन आहे दीज आर अँटीव्हायरल मेडिसिन्स. यानंतर जी नेक्स्ट डिसीज आहे दॅट इज कॉमन कोल्ड. आणि कॉमन कोल्ड होण्यासाठी जे मेन व्हायरसेस रिस्पॉन्सिबल आहेत दीज आर रायनो व्हायरस अँड जो सगळीकडे सध्या पसरतो आहे तो व्हायरस सगळ्यांना माहितीच आहे, त्यामुळे त्याचं मी नाव घेणार नाही. पण हा ॲक्च्युली ओल्ड व्हायरस आहे. सध्या जो सगळीकडे वर्ल्ड वाईड स्प्रेड होत आहे दिस इज नोवल व्हायरस. ठीक आहे. सो यामध्ये जे मेन सिम्पटम्स आहेत कॉमन कोल्डमध्ये दॅट इज सोअर थ्रोट, घसा खवखवणे ज्याला म्हणतो आपण, रनी नोज, त्यामध्ये नाक वाहत असतं. त्यानंतर कंजक्टिव्हायटिस दॅट इज इन्फ्लामेशन, आयटीज मीन्स इन्फ्लामेशन. सो इन्फ्लामेशन ऑफ कंजक्टिव्हा ज्याला आपण पिंक आय सिंड्रोम असं सुद्धा म्हणत असतो, ज्यामध्ये डोळे येणं सगळ्यांना माहिती असेल, डोळे लाल होतात. सो त्याला आपण कंजक्टिव्हायटिस असं म्हणतो. नेक्स्ट सिम्पटम आहे फटीग, थकवा जाणवणे. त्यानंतर हेडॅक, डोकं दुखत असतं आणि लॉस ऑफ अपेटाईट, त्या व्यक्तीला भूकही लागत नाही. सो अशा पद्धतीने कॉमन कोल्डचे सिम्पटम्स तुम्हाला प्रॉपरली प्रिपेअर करायचे आहे. त्यासाठी जे मॅनेजमेंट आहे सगळ्यांना माहिती आहे. फ्रिक्वेंटली वॉशिंग अवर हँड विथ सोप्स. त्यानंतर अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर आपण यूज करू शकतो, पण ते फार लिटल प्रोटेक्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतात. त्यानंतर एक्सपोजर टू डिफरंट कंटॅमिनेटिंग सर्फेसेस हे मेनली रिस्पॉन्सिबल असतात अशा टाईपचं इन्फेक्शन होण्यासाठी. सो कॉमन कोल्ड बघितल्यानंतर जो नेक्स्ट डिसीज आहे दॅट इज रिंगवर्म, ज्यालाच आपण डर्मॅटोफायटॉसिस असं म्हणतो. यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे ज्या जेनराला बिलॉंग करतात, सो दीज आर ट्रायकोफायटॉन अँड मायक्रोस्पोरम. आणि यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स आहेत दॅट इज ॲथलीट्स फूट, त्यानंतर ग्रोइन जॉक इज. आणि जर हे इन्फेक्शन नेल्सवरती पसरलं असेल तर त्याला आपण ऑनिकोमायकॉसिस असं सुद्धा म्हणतो. सो नेल इन्फेक्शन इज नोन ॲज ऑनिकोमायकॉसिस. त्यानंतर हे जे काही ट्रायकोफायटॉन आणि स्पोरम जेनेराला बिलॉंग करणारे जे एजंट्स आहेत हे बेसिकली किरॅटिनवरती फीड करतात. आणि किरॅटिन हे एक स्ट्रक्चरल प्रोटीन आहे की जे आपल्या स्किनमध्ये, त्यानंतर नेल्समध्ये आणि हेअर्समध्ये प्रेझेंट असतं. याचं मॅनेजमेंट करण्यासाठी ज्या व्यक्तीला रिंगवर्म आहे किंवा डर्मॅटोफायटॉसिस आहे त्याचे क्लोथ्स शेअर करायचे नाही, किंवा त्याचे जे रेग्युलर इक्विपमेंट्स आहेत, स्पोर्ट्स इक्विपमेंट पण असू शकतात किंवा फुटवेअर्स असतील, ते आपण यूज नाही केले पाहिजे, किंवा एखाद्या हेल्दी पर्सनने ते शेअर नाही केले पाहिजे, हेल्दी पर्सन सोबत त्या व्यक्तीने शेअर नाही केले पाहिजे. सो अशा पद्धतीने रिंगवर्मचं मॅनेजमेंट हे केलं जातं. त्यानंतर जो नेक्स्ट डिसीज आहे दॅट इज कॅन्सर. यू नो व्हेरी वेल कॅन्सर इज दी डिसीज in which there is uncontrolled growth of cell is resulted, राईट. सो त्यामध्ये जो अनकंट्रोल्ड ग्रोथ ही सेलची होत असते, कारण की सेल स्वतःचं कंट्रोल त्या ठिकाणी लूज करते आणि त्यामुळे त्या ठिकाणी ट्यूमर फॉर्म होत असतो. सो दोन टाईपचे ट्यूमर्स आपल्याला कॅन्सर्समध्ये बघायला मिळतात, ज्यामध्ये फर्स्ट आहे बेनाइन ट्यूमर अँड द सेकंड वन इज मॅलिग्नंट ट्यूमर. या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तर बेनाइन ट्यूमर हा लोकल असतो, म्हणजे तो एका ठिकाणी झाला तर तो स्प्रेड होत नाही. पण मॅलिग्नंट ट्यूमर हा फार डेंजरस असतो, कारण तो बॉडीमध्ये इतरत्र तो स्प्रेड होऊ शकतो किंवा तो इतरत्र पसरू शकतो. त्यानंतर ज्या मेन इम्पॉर्टंट डेफिनेशन्स कॅन्सरमध्ये तुम्हाला दिलेल्या आहे दॅट इज विच आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ मॅलिग्नंट tumor, that is invasion, that is the ability of tumor to spread everywhere in the body and to cause tumor over there. So इतरत्र पसरून त्या ठिकाणी ट्यूमर कॉज करण्याची जी ॲबिलिटी मॅलिग्नंट ट्यूमरची असते तिला इन्व्हेजन असं म्हणतात. तर हा ट्यूमर स्वतःला फीड करण्यासाठी बॉडीमध्ये न्यू ब्लड वेसल्स फॉर्म करतो. सो एन्जिओ मीन्स ब्लड वेसल्स अँड जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. सो फॉर्मेशन ऑफ न्यू ब्लड वेसल टू फीड इटसेल्फ, दॅट सच अ कंडिशन इज कॉल्ड ॲज एन्जिओजेनेसिस. यामध्ये तुम्हाला कॅन्सरचे 5 टाइप्स दिलेले आहेत. मुद्दाम मी या ठिकाणी त्याचा शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे दॅट इज CS लाल, दॅट इज चंद्रशेखर लाल. सो तुम्ही अशा पद्धतीने तो लक्षात ठेवू शकता. C मीन्स कार्सिनोमा, S मीन्स सार्कोमा, S मीन्स लिम्फोमा, A मीन्स ॲडिनोमा अँड लास्ट L मीन्स ल्युकेमिया. सो या प्रत्येक कॅन्सरमध्ये कुठला ऑर्गन इन्व्हॉल्ड आहे हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. मी या ठिकाणी ते मेन्शन केलेलं नाही आहे, पण तो प्रॉपर तुम्ही प्रिपेअर करा, कारण की ते ऑर्गन्स आणि त्या ठिकाणी होणारा कॅन्सर हा महत्त्वाचा आहे. कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी जे अवेलेबल ऑप्शन्स आहेत दीज आर सर्जिकली ट्रीटमेंट करून आपण तो ट्यूमर रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर रेडिएशन एक्सपोज करून त्या ट्यूमरला त्या ठिकाणी बर्न केलं जातं. त्यानंतर किमोथेरपी, काही मेडिसिन्स ओरली किंवा इंजेक्टेबल फॉर्ममध्ये अवेलेबल असतात. सो त्या थेरपीला आपण किमोथेरपी असं म्हणतो. काही नोवेल थेरपीसुद्धा आहे, ज्यामध्ये इम्युनोथेरपी आणि जीन थेरपी ह्या इन्क्लूड केलेल्या आहेत. सो अशा पद्धतीने आपण कॅन्सर या ठिकाणी स्टडी केलेला आहे. सो रिमेनिंग जो काही डिसीज आहे दॅट इज एड्स आणि अल्कोहोल अँड ड्रग अब्यूज आपण यानंतर स्टडी करणार आहोत. सो तुम्ही हे पॉईंट्स नोट करून घ्या.
यानंतर जो लास्ट डिसीज आहे दॅट इज एड्स. एड्स मीन्स ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. एड्स इज बेसिकली कॉज्ड ड्यू टू द व्हायरस नोन ॲज HIV आणि त्याचा सुद्धा लॉंग फॉर्म तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे, दॅट इज ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. एड्समध्ये यस हा जो काही लेटर आहे दॅट रिप्रेझेंट सिंड्रोम विच इज ए ग्रुप ऑफ डिफरंट डिसिजेस. एड्स होणाऱ्या व्यक्तीला खूप सारे डिसिजेस अटॅक करतात, त्यामुळे एड्सला सिंड्रोम असं म्हटलं जातं. हा व्हायरस म्हणजेच HIV व्हायरस हा इन्फेक्टेड व्यक्तीच्या सलायवा, टीयर्स, ब्लड आणि सिमेन त्यासोबतच स्पायनल फ्लुइडमध्ये सुद्धा प्रेझेंट असतो की जिथून तो एखाद्या हेल्दी व्यक्तीकडे ट्रान्सफर होऊ शकतो. त्यासाठी डिफरंट रिझन्स आहेत, ज्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स, जर एखादी इन्फेक्टेड व्यक्ती हेल्दी व्यक्तीसोबत जर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी कमिट करत असेल तर त्या ठिकाणी त्याच्या सिमेन थ्रू तो व्हायरस हेल्दी व्यक्तीकडे ट्रान्सफर होऊ शकतो. त्यानंतर इन्फेक्टेड व्यक्तीचं ब्लड एखाद्या हेल्दी व्यक्तीला जर ट्रान्सफ्यूज केलं गेलं सो त्या ब्लडमधून सुद्धा हा व्हायरस दुसऱ्याकडे जाऊ शकतो. त्यानंतर निडल शेअरिंग, ज्यामध्ये सपोज एखादा फिजिशियन आहे त्याने एखादी इन्फेक्टेड व्यक्तीची निडल नॉर्मल व्यक्तीला जर इंजेक्ट केली सो त्या केसमध्ये सुद्धा हा व्हायरस हेल्दी व्यक्तीकडे ट्रान्सफर होऊ शकतो. त्यानंतर इन्फेक्टेड मदरकडून फिटसकडे हा व्हायरस जाऊ शकतो. सो अशी डिफरंट रिझन्स आहेत की ज्यामध्ये HIV व्हायरस हा हेल्दी इन्फेक्टेड व्यक्तीकडून हेल्दी व्यक्तीकडे ट्रान्समिट होऊ शकतो. HIV व्हायरस किंवा एड्समुळे नेमकं होतं काय, तर त्या व्यक्तीचा जो काही CD4 T सेल काउंट असतो तो फार कमी होऊन जातो, बिकॉज दिस काउंट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर ए हेल्दी कंडिशन ऑफ ए पर्सन आणि तो काउंट जनरली बिलो 200 सेल्स पर क्युबिक MM एवढा कमी होतो. सो ही जी व्हॅल्यू आहे CD4 T सेलची ही तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायची आहे की जी फार कमी होते एड्स या कंडिशनमध्ये. त्यानंतर HIV जो काही व्हायरस आहे त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक बघूया. हा व्हायरस बेसिकली रेट्रो कॅटेगरीचा आहे, दॅट इज रेट्रो व्हायरस, आणि यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे दॅट इज सिंगल स्ट्रँडेड रायबोन्यूक्लिक ॲसिड दॅट इज RNA. यामध्ये हा जो व्हायरस आहे हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचा एन्झाईम प्रोड्यूस करतो की जो जनरली RNAचं कन्व्हर्जन DNA मध्ये करतो. आपण नॉर्मली ट्रान्सक्रिप्शन ही ॲक्टिव्हिटी बघितली आहे की ज्यामध्ये DNAचं कन्व्हर्जन RNA मध्ये ट्रान्सक्रिप्टेज करतो, पण हीच ॲक्टिव्हिटी जर रिव्हर्स होत असेल म्हणजेच RNAचं कन्व्हर्जन जर DNA मध्ये होत असेल तर त्यासाठी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचा एन्झाईम लागतो आणि हा एन्झाईम प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी या रेट्रो व्हायरसकडे आहे. HIVच्या मॅनेजमेंटसाठी सध्या कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे, पण CD4 T सेलचा काउंट वाढवण्यासाठी हार्ट ही थेरपी इम्प्लिमेंट केली जाते. हिचा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, दॅट इज हायली ॲक्टिव्ह अँटी रेट्रो व्हायरल थेरपी. परत एकदा सांगतो, हायली ॲक्टिव्ह अँटी रेट्रो व्हायरल थेरपी. सो ही थेरपी जनरली एड्स झालेल्या व्यक्तीला दिली जाते की ज्यामध्ये त्याचा CD4 T सेल काउंट हा वाढवण्याकडे फोकस केला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीचं जे आयुष्य आहे ते काही वर्षांनी आपण इन्क्रीज करू शकतो. यानंतर जो नेक्स्ट टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे दॅट इज ॲडोलसन्स. ज्या मुलांचं वय 13 to 19 या एज ग्रुपमध्ये असतं त्यांना आपण ॲडोलसंट असं म्हणत असतो आणि त्या मुलांमध्ये खूप सारे चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये कॉग्निटिव्ह, इमोशनल, फिजिकल आणि ॲटिट्यूडनल चेंजेस आपण बघू शकतो. ही जी काही व्यक्ती हा जो काही मुलगा असतो ज्याला आपण ॲडोलसंट असं म्हणत असतो तर ह्या मुलाला खूप सारे रिस्क फॅक्टरसुद्धा होण्याचे चान्सेस जास्त असतात, ज्यामध्ये त्याला स्मोकिंग, त्यानंतर ड्रिंकिंग, त्यानंतर फायटिंग, सो अशा टाईपच्या बॅड हॅबिट्स त्याला लागण्याच्या सवयी असतात. सो अशा मुलाने ह्या ॲक्टिव्हिटीजपासून लांब राहणं गरजेचं आहे. हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, त्याचा CETशी फारसा काही संबंध नाही आहे, पण तुम्हाला ते रिस्क हॅबिट माहिती पाहिजे. त्यानंतर चॅप्टरमध्ये जो लास्ट पॉईंट तुम्हाला दिलेला आहे दॅट इज ड्रग्ज अँड अल्कोहोल अब्यूज. यामध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ ड्रग टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. सो तुमच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे जे काही लिस्ट ऑफ ड्रग्ज आहे त्याचा एक चार्ट प्रोव्हाइड केलेला आहे, तो तुम्ही रेफर करा. त्यामध्ये मी कॉमन नेम, त्याचं सायंटिफिक नेम आणि तो कुठल्या सिस्टीमवरती अटॅक करतो याचं प्रॉपर एक चार्ट फॉर्ममध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि या चॅप्टरची जी काही मॉक टेस्ट आहे ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे. त्या टेस्टमध्ये टोटल 50 क्वेश्चन्स आहेत आणि ते सोडवण्यासाठी तुमच्याकडे 45 मिनिट्स असणार आहेत. टॉपिक प्रॉपरली नोट केल्यानंतर, प्रिपेअर केल्यानंतर आणि रिव्हिजन झाल्यानंतरच तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व करायची आहे.